गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण काय असतात रेखावृत्त आणि अक्षरवृत्त ते शिकूया. ओके, काय असतात रेखावृत्त अक्षरवृत्त, जॉग्रफीचा टॉपिक आहे आपला, तो शिकूया. ओके, रेखावृत्त आणि अक्षरवृत्त आपल्या पृथ्वीवर आखलेल्या आहेत ना मित्रांनो, या काल्पनिक रेषा. का आखावा लागला त्या? कारण ज्यावेळेस तुम्हाला एखादा टाइम सांगायचा असेल किंवा प्लेस सांगायची असेल, ज्यावेळेस ब्रिटिशांच्या काळामध्ये इश्यू येत होते ना, प्लेसचे असेल की कोणत्या प्लेसला कोणतं ठिकाण आहे हे ज्यावेळेस सांगायचं असेल त्यावेळेस ते इश्यू येत होते. इश्यू कसे येत होते? सपोज ही आपली अर्थ आहे. ओके, ही आपली अर्थ आहे. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे ए. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे बी. इथे एखादा पर्सन आहे, त्याचं नाव आहे सी. आणि इथे पण एक पर्सन आहे, ज्याचं नाव आहे डी. ओके, आणि इथे आपला भारत आहे सपोज. ओके, इथे आपला इंडिया आहे असं फॉर एक्झाम्पल आपण गृहीत धरू. ओके, ज्यावेळेस ह्या पर्सनला विचारलं की बाबा भारत कुठे आहे, तर तो काय सांगणार आहे? ऑब्विसली ईस्ट. ओके, ज्यावेळेस ह्या पर्सनला विचारणार इंडिया कुठे, तो ऑब्विसली वरती सांगणार, म्हणजे उत्तरेला, इन द सेन्स नॉर्थ. याला विचारला हा सांगणार साऊथ, आणि याला विचारलं हा काय सांगेल? वेस्ट. बरोबर. आन्सर कोणाचं चुकतंय? कोणाचं नाही चुकत आहे, सगळ्यांचं बरोबर आहे, पण आन्सर प्रत्येकाचं वेगवेगळे येत आहे. या पर्सन सांगतो की ईस्टला आहे, हा सांगतो वेस्टला, हा सांगेल साऊथला आहे, हा सांगेल नॉर्थला आहे. ओके, सो आन्सर वेगवेगळे येत होते, त्यामुळे आन्सर एकच असलं पाहिजे. त्यामुळे या लाईन्स आखायची गरज पडली. कोणत्या? आपल्या रेखावृत्त आणि अक्षरवृत्त. ओके, रेखावृत्ताला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मित्रांनो? लॉंगिट्यूड. काय म्हणतात रेखावृत्ताला इंग्लिशमध्ये? लॉंगिट्यूड. आणि अक्षरवृत्ताला लॅटिट्यूड. काय म्हणतात? लॅटिट्यूड. चला आता मित्रांनो आपण ते रेखावृत्त आणि अक्षरवृत्त आखून घेऊया. ज्या लाईन्स आहेत ना त्या का आखावं लागला? टायमिंगसाठी आणि आपल्याला प्लेस प्रॉपर सांगता यावी पृथ्वीवरची, त्यासाठी आपल्याला त्या आखावं लागलं. सो रेखावृत्त आणि अक्षरवृत्त हे दोघं वृत्ते आपण शिकूया. ओके, रेखावृत्त कशी आखली गेली, अक्षरवृत्त कशी आखली गेली, किती आखली गेली, आणि त्याच्यामधला डिस्टन्स काय, ह्या सगळ्यांचा आज आपण अभ्यास करूया. ओके, हा जो मध्ये असतो ना मित्रांनो, हा एक मोठी लाईन आहे. ही काल्पनिक रेषा, काल्पनिक म्हणजे ती खरंच पृथ्वीवर नाहीये, ते फक्त एक असा मॅप काढला गेला आणि त्याच्यावर त्या काढल्या गेल्या. ओके, सगळ्यात पहिली ही मधली लाईन काढली गेली. ओके, सगळ्यात पहिली काय गेली? मधली लाईन काढली गेली. त्या मधल्या लाईनला मराठीमध्ये काय बोलतात? विषुववृत्त म्हणतात मित्रांनो, विषुववृत्त. काय म्हणतात त्या लाईनला? विषुववृत्त. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इक्वेटर. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? इक्वेटर. हा किती डिग्रीला असतो मित्रांनो? 0. किती डिग्रीला असतो हा? 0 डिग्रीला. सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जर तुम्हाला विचारलं गेलं ना मित्रांनो, तर सगळ्यात मोठा लॅटिट्यूड जो आहे तो आहे इक्वेटर. ओके, त्याची ही किती आहे, लेंथ किती आहे, तर त्याची